मग आता काय करायचं म्हणले. दुसऱ्या दिवशी बाशी आता ह्याने पोळ्या पूर्ण नेलेल्या, पूर्ण करायला गेलेल्या, कुणी चपात्या केल्या, कुणी पुऱ्या केल्या, कुणी काही केलं, कुणी काय केलं बारस सोडण्यासाठी. आता हिच्या बिचारीकडे काय आहे, परिस्थिती वाईट असते, पण परिस्थितीला जर नाजूकोनी खाल्लं आणि खरं बोलणं राहिलं तर देव तुम्हाला कधी बी साथ देणार, हे मात्र खरं लक्षात ठेवा. मग आता काय करायचं. ह्याने स्वयंपाक बनविले की म्हणल्या चिंदळबोडे नाही, आंघोळ्या गेल्या इंद्रवणीला आंघोळ्या गेल्या. ह्याने आंघोळ्या करून आल्या की ह्याने पूर्ण आवरणाचे स्वयंपाक केले की ह्यांना म्हणजे तुमच्या स्वयंपाक मी इंद्रवणीला आंघोळ करून येते म्हणली. जाऊन हिने गेली आंघोळला गेली, 5 प्रदक्षिणा टाकल्या इंद्रवणीला. हा कोपरापासून दंडवट्ट टाकला, 5 दंडवट्ट टाकले, कोपरापासून हात जोडला आणि म्हणली का ग इंद्राबाई म्हणली का रागात आलीस म्हणली, काय मला भेट दिली तू, आज का मला भेट देणार नाही सांग. तू जर नाही भेट दिलीस तर मी आज तुझ्यापाशी येऊन तुझा आत्म्या माझ्या जीवाची मी धडकच घेईन म्हणली, पाण्यामध्ये उडी मारायची. इंद्रवणीनं बचकुण्या उडी मारली वरी, तेव्हा हात वरी आली इंद्रवणी आणि तिला नमस्कार घातला आणि पाया पूर्ण केलं तिला. हा म्हणली मला तुझं दर्शन पोहोचलं म्हणली, बस झालं म्हणली, तू नको म्हणली माझ्या पाया पडणं, मी तुला दर्शन घेण्यासाठी आलो म्हणली तुझं. आणि म्हणली आता काय करायचं, जाते म्हणली मी. आता घेतली आपली चिंदी पिळली आणि आली आपली घरला. आली तिथं नांदुरकीच्या झाडाखाली, तर ह्यांचे स्वयंपाक झाले की म्हणली जावा आता तुम्ही काका मावशीला जीव घालून या म्हणली, आणि मी आता बनवते म्हणली. त्यांच्या इष्ट ह्या गेल्या तिकडं देवळात गेले की हिनं काय केली आपलं, त्यांचं त्याजवळ बाजरीचं पीठ होतं आणि कन्या तिनं काय केली, बाजरीचं एवढं बोन झालं, घरी दळायचं दळण होतं ना, मग एवढं बोन झालं बाजरीचं, ते बाजरीचं बोन आणि कन्या हटल्या थोडी चटणी टाकून आणि ते आल्या की मग हिनं गेली निवद दाखवायला. गेली बडव्या जाऊ दे हे बाई म्हणले, मग ती जायचं नाही. अरे बाबा म्हणली मी काका मावशीसाठी तेवढ्या 12 कोसावून आले म्हणली. आताचे पुजारी दर्शन सुद्धा घेऊ देत नाहीत, लांबला माणूस म्हणून बरं दर्शन सुद्धा घेऊ देत नाही पुजारी आताचे. चलो चलो आगे चलो आगे चलो चलो. अरे देवाचं मुख तरी बघू द्या तुम्ही, एवढ्या 12 कोसावून लोक जातात, तुम्ही देवाचं मुख तरी बघू द्या लोकांना. आता काय करायचं म्हणले मग आता आली की तेवढा निवद बोन घेतलं आणि गेली आपलं घेऊन श्री मंदिरात. बडवे हिला जाऊ दिना झाले, बडवे हिला घेऊन जाऊ दे म्हणले. आता देवाने आज्ञा केली सगळ्या लोकांना, जेव्हा सर्वचे लोक जर सुटले का नाही तर कुणी म्हणतं माझी माय आहे, कुणी म्हणतं माझा बाप आहे, कुणी म्हणतं माझा भाऊ आहे, कुणी म्हणते बहीण आहे, कुणी म्हणतं माझा नवरा आहे, कुणी म्हणतं माझा लेकरू आहे, कोण म्हणतं माझी लेख आहे, कोण म्हणतं माझी आहे. सगळं लोक जेवायला बसलं. जर जेवाय जर लागले का नाही लोक होतं का नाही तर किती बी लोक यांनी स्वयंपाक एवढा स्वयंपाक नाही राहिला. आता काय करायचं. मग आता ही गावचे लोक म्हणले महाराज आम्हाला जेवायचंय म्हणले. आता तुम्हाला काळ्या रान माती आहे म्हणले, त्या माती जाऊन भागसा म्हणले तुम्ही. आता त्या माती जाऊन भागसायची, आता तुम्हाला अन्न नाही भेटणार म्हणले. लोकांनी माना खाली घातल्या, निघून गेले आणि देवाने तिथलं जेवण जेवले आणि इमानात बसून सिंदळबोडीला म्हणून ती त्यांनी आशीर्वाद दिला चांगला आणि आशीर्वाद देऊन त्यांनी निघून गेले. असं तुम्ही चुकून वागू नका, वाईट कुणाला बोलू नका, वाईट कुणाला चलू नका. हीच माझी विनंती. लाईक आणि शेअर करा.